श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच तुम्ही गुरुपुष्यामृत योगामध्ये काही नाही केलं तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा. फक्त ही एक वस्तू, ही वस्तू अर्पण केल्यामुळे सोन्यासारखे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत. माता अन्नपूर्णेच्या कृपेने 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैशाची कमतरता आपल्याला पडणार नाही आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं. स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. असं केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेवांची तसेच गणपती बाप्पांची, कुबेर देवांची पूजाही करायची. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटनाशक आहेत. तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत. आणि लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायचे. कळश स्थापना केल्यास घरात धन, धान्य, वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते.
हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं. अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे. जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले असते. धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानण्यात आले आहे. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने घरात धन धान्याची संपन्नता व्हावी. आणि म्हणूनच अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदतं. जीवनात आनंद येतो. घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असल्याने घरामध्ये वास्तुदोष तसेच सर्व प्रकारचे नकारात्मकता सुद्धा दूर होते. आता आपण सकाळी जेव्हा देवपूजा करणार आहेत तेव्हाच आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजाही करायची. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे. तिला अभिषेक हा करून घ्यायचा. अकरा पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. जलाभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे. आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. जी वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे ते म्हणजे हळद. हळदीला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुम्ही गुरुपुष्यामृत योगामध्ये सोनं खरेदी नाही केलं तरीही चालेल, पण अवघ्या 10 रुपयाची का होईना तुम्हाला हळद जी आहे ती खरेदी करून आपल्या घरी आणायची. ही हळद आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. आणि जर आपण गुरुपुष्यामृत योगामध्ये अन्नपूर्णा देवीला हळदीचं अर्चन केलं तर त्यामुळे आपण सोन्याहून मौल्यवान वस्तू अर्पण केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आता आपल्याला एक वाटीभर हळद जी आहे ती घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण देवीला कुंकुवाने अर्चन करतो म्हणजे कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला हळदीचं अर्चन हे करायचं आहे. आता हळदीचं अर्चन करण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्या उजव्या हाताचा अंगठा, त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. या 3 बोटाने आपल्याला हळदीचे अर्चन जे आहे ते करायचं आहे. अर्थात काय तर आपल्याला मृगी मुद्रेने हे अर्चन करायचं आहे. हे अर्चन तुम्हाला देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर सुद्धा अर्चन हे करू शकता. आपल्याला 108 वेळा अन्नपूर्णा मातेच्या नामाचा जप हा करायचा आहे. हळदीचं अर्चन करायचं आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर हळदीचं अर्चन करणार ते आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदी तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करत करत हे अर्चन केलं तरीही चालणार आहे. जेव्हा आपण देवीला हळदीचं अर्चन करतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे ही हळद जी आहे ती अभिमंत्रित होते आणि अशा अभिमंत्रित हळदीमध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर ठेवायचं आहे. आता आपल्याला अन्नपूर्णा मातेला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचे. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळदीतून बाहेर काढायचं. अन्नपूर्णा मातेला स्वच्छ करून पुन्हा तांदळामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये पुन्हा माता अन्नपूर्णेला स्थापित करायचं आहे. आता जी हळद आहे ती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपण अर्पण केली होती ती आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायची. आता ही हळद आपल्याला कोणत्याही देवपूजेमध्ये वापरता येणार नाही. आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला दररोज या हळदीने कपाळावर टिळा हा लावायचा. असं केल्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून ही प्रगती व्हायला लागते. आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही. आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान व्हायला लागतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना सुद्धा करावा लागत नाही. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने
गुरुपुष्यामृत योगामध्ये अन्नपूर्णा मातेची करायची, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.